लोण्यासारखे मऊ लुसलुशीत पोहे कोणाला आवडत नाहीत. स्क्रीनवर बघू शकता, पोहेचा प्रत्येक दाणा अगदी सळसळीत आणि सुटसुटीत आहे. पोहे बनवून 4 तास झाले तरी सुद्धा हे पोहे वातड होणार नाहीत की चामट होणार नाहीत. इथं तयार झालेले पोहे चमच्यामध्ये घेऊन मी तुम्हाला दाखवते. पोहे सहज मऊ होत आहेत. घरात जर वयस्क लोक असतील तर त्यांना सुद्धा हे पोहे सहज खाता येईल इतके मऊ लोण्यासारखे पोहे हे तयार होतात. असे पोहे बनवण्यासाठी पोहे कसे भिजवायचे, त्यासाठी मिठाचं प्रमाण कसं असायला पाहिजे आणि पोहेवर लिंबू का पिळायचा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी 250 ml च्या कपाने 1 कप पोहे घेतलेले आहेत आणि ते व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. चाळून घेतलेले पोहे एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर केलेले आहेत आणि पोहे आपण हे धुवून घ्यायचे आहेत. पातळ पोहेच आहेत, जे कांदे पोहेसाठी वापरले जातात तेच पोहे आहेत. 2 वेळा पाणी घालून पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. पूर्ण डस्ट काढलेला आहे आणि तिसऱ्या वेळचं पाणी असं पूर्ण निथळून काढायचं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. इथं महत्वाची टीप, इथं पोहेमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही. पूर्ण पाणी निथळलं पाहिजे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पोहे आतल्या बाजूला घ्यायचे आणि त्यामध्ये बरोबर अर्धा कप पाणी घालायचं आहे. 1 कप पोहेसाठी आपण अर्धा कप इथं पाणी घातलेलं आहे आणि पोहे 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 20 मिनिटानंतर बघूया. फोर्कने अलगद पोहे सुटे करून घ्यायचे आहेत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आणि या स्टेजला आपल्याला इथं मीठ पण घालून घ्यायचं आहे. मीठ आणि साखर इथंच घालून घ्यायचं आहे. जर साखर खात नसाल, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण जर खात असाल तर इथल्या स्टेजलाच घालायचं. माझ्या घरी पोहेमध्ये साखर खात नाहीत म्हणून मी इथं घातलेलं नाही. अगदी हलक्या हाताने पोहेमध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर इकडे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे. मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली व्यवस्थित तडतडू द्यायची. नंतर मी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे जर तुम्ही आधीच तळून घेतले तरी सुद्धा काहीच हरकत नाही. पण मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला शेंगदाणे असे तळून बाजूला काढून घ्यायचे आहेत. यामध्ये जिरे, उडदाची डाळ घालायची आहे. दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. उडदाच्या डाळीमुळं पोहे अतिशय चवीला छान होतात. एकदा नक्की करून बघा. इथंच मी हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. हिरवी मिरची थोडीशी पांढरट रंगावर झाली, की मग स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कढीपत्ता थोडासा प्रेस करून टाकायचा. मिरची खायला जर आवडत असेल, तर अजून थोडीशी ब्राउन केली तरी सुद्धा चालेल. मोठा कांदा चिरून घातलेला आहे. कांदे पोहे आहेत म्हणून कांद्याचं प्रमाण इथे जास्त पाहिजे आणि कांदा फार बारीक चिरायचा नाही. थोडंसं परतून एक झाकण लावून मी वाफ काढलेली आहे. कांदा मऊ होणं फार महत्वाचं आहे आणि कांदा गुलाबी रंगावरच परतायचा आहे. कांदा कसा भाजलेला आहे यावर सुद्धा पोहेची खूप चव अवलंबून असते. म्हणून कांदा गुलाबी रंगावर आणि मऊ झाला पाहिजे. पाव टीस्पून हळद घातलेली आहे आणि हळद कांदा भाजून झाल्यानंतरच घालायची आहे. नाहीतर हळदीचा काळा रंग पोहेला येतो आणि पोहे दिसायला चांगले दिसत नाहीत. कांद्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ मी इथं घातलेलं आहे. पोहेसाठीचे मीठ आपण पोहे भिजवतानाच घातलेले आहे. ते परतून झाल्यानंतर पोहे घालून अगदी हलक्या हातानं कढई आपल्याला फिरवायची आहे. जेणेकरून पोहेचे दाणे मोडणार नाहीत आणि अगदी हलक्या हाताने पोहे अखंड आहे असे राहतील आणि सगळ्या बाजूने हळद आणि कांदा त्याला व्यवस्थित लागेल. पोहेला झाकण लावून एक वाफ काढायची. आता काही प्रश्नांची उत्तरं बघूया. पहिला प्रश्न, पोहे वातड का होतात? तर पोहे भिजवताना जर पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असेल, तर बनवलेले पोहे थंड झाल्यानंतर ते वातड होतात. आणि दुसरं उत्तर त्याचं असं आहे, की पोहे बनवून झाल्यानंतर खाणाऱ्यासाठी जर वेळ असेल आणि पोहे बनवलेले तुम्ही तसेच कढईत ठेवला असेल, तर गरम कढईमुळं पोहे लवकर वातड होतात. म्हणून तयार झालेले पोहे खाणाऱ्यासाठी जर वेळ असेल, तर दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवावे, जेणेकरून पोहे आहे असे मऊ राहतील. पोहेवर, उपमावर लिंबू का पिळायचा? तर लिंबामुळं लाळ तयार होते आणि तयार लाळेमुळं पदार्थ पचायला सोपा जातो. तयार झालेले पोहे, कोथिंबीर, ओलं खोबरं आणि फरसाण किंवा शेव घालून सर्व्ह करायचे. मस्त लागतात, एकदम मस्त लागतात. इथं पोहेचं टेक्स्चर व्यवस्थित दिसावं तुम्हाला म्हणून मी वरून पोहेवर काही घातलेलं नाहीये. पोहे भिजवताना आपण इतकं पाणी घातलेलं आहे तरी सुद्धा पोहेचा प्रत्येक दाणा अगदी सुटा-सुटा आणि सळसळीत आहे. इथं पोहेचा व्हिडिओ माझा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा.
परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.